नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे की भरपूर जण मुलं फोन करत होते, मेसेज करत होते, सर आमची एससीबीसी कास्ट आहे तर कुठं फॉर्म भरू? जे नवीन विद्यार्थी असतील किंवा काही जे जुने विद्यार्थी असतील, तर भरपूर जणांच्या मनामध्ये हाच एक प्रश्न उद्भवत होता की मी फॉर्म कुठे भरू? तर तुमच्यासाठी मी खास टॉप 10 जिल्हे घेऊन आलेले आहे एससीबीसी कास्ट साठी. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं ओव्हरऑल कोणते 10 जिल्हे निवडायचे, पण आता स्पेशली एससीबीसी कास्ट साठी तुम्ही कोणता जिल्हा निवडावा याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आपलं काय करायचं, आल्याला लिंक शेअर करायची आणि लाईक करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक एससीबीसी कास्ट वाल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक नक्की करायचं. चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्र पोलीस शिपायासाठी फक्त एससीबीसी कास्ट साठी टॉप 10 जिल्हे मी तुमच्यासाठी घेऊन आले. बघा, ऑलवेज सगळ्यांना माहितीच आहे मुंबई टॉप 1 ला मुंबई आहे. तर मुंबई मधील एकूण जागा मी फक्त एससीबीसी कास्ट साठी सांगतोय. मुंबईमध्ये एससीबीसी कास्ट साठी एकूण जागा आहे 246 आणि त्यामध्ये सर्वसाधारण मुलांच्या जागा आहेत 75. एससीबीसी कास्ट साठी एकूण जागा 246 आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारण 75 आहेत. आता 246 पैकी 75च आहेत म्हणजे उरलेल्या जागा त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, त्यानंतर होमगार्ड या सर्वांच्या सोडून फक्त मुलांच्या जागा 75 आहेत. तर तुम्ही जास्त करून ह्या अंकांकडे लक्ष द्या, एकूण जागांकडे लक्ष देऊ नका. हेच अंक असणार आहे तुमच्यासाठी. ज्याला कोणतेही आरक्षण नाही, आरक्षण म्हणजे खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर होमगार्ड असेल, पोलीस पाल्य असेल, हे आरक्षण सोडून जे सर्वसाधारण एससीबीसी कास्ट मध्ये आहेत त्यांच्यासाठी असणार आहे हा व्हिडिओ. पहिला जिल्हा झाला. दुसरा असणार आहे पुणे शहर. पुणे शहर मध्ये एससीबीसी कास्ट साठी एकूण जागा 173 आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारण 51 जागा आहेत. सर्वसाधारण 51 जागा आहेत. तिसरा जिल्हा असणार आहे मुंबई लोहमार्ग. एकूण जागा 74 आहेत, त्यापैकी सर्वसाधारण जागा 22 आहेत. त्यानंतर चौथा जिल्हा असणार आहे ठाणे शहर. एकूण जागा 65 आहेत, त्यापैकी सर्वसाधारण जागा 20 आहेत. पण मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, ठाणे शहरामध्ये ज्याचं ग्राउंड 45+ आहे त्यांनीच फॉर्म टाका. कारण ठाणे शहरामध्ये ग्राउंडची मेरिट, मैदानी चाचणीची मेरिट खूप जास्त लागते. कारण का ते पण तुम्हाला सांगितलंय की ठाणे शहरामध्ये जे 1600 मीटर आहे ते 100 सरळ रोडवर असतं आणि ठाणे शहराचं जे 1600 मीटर आहे ते थोडस लांब आहे. मग तिकडे जाऊन येऊपर्यंत तुमची बॉडी रिलॅक्स होते. मग 1600 नंतर तुम्हाला डायरेक्ट 100 मीटर लावलं, गोळा लावला तरी पण तुमची बॉडी रिलॅक्स असल्यामुळे तिथं मुलांना जास्त मार्क पडतात. त्यामुळे ठाणे शहर कोणासाठी आहे मी तुम्हाला सांगितलं, ज्याचं ग्राउंड कधीही झोपेतून उठला तरी पण 45+ येते, 45, 47, 50, त्यांनीच इथं प्रयत्न करा. समजला चौथा जिल्हा. पाचवा जिल्हा असणार आहे मीरा भाईंदर. 70 एकूण जागा आहेत. फक्त एससीबीसी कास्ट बद्दल सांगतोय. एससीबीसी कास्टच्या एकूण जागा 70 आहेत आणि त्यापैकी सर्वसाधारण जागा 19 आहेत. हे झाले टॉप 5. आणि बघा, इथं तुम्हाला कळतच असेल मुंबई जिल्हा इथे आहे. त्यानंतर पुणे शहर, या ठिकाणी पुणे शहर आहे. त्यानंतर मुंबई लोहमार्ग याच ठिकाणी असणार मुंबईमध्येच. ठाणे शहर तुम्हाला इथं दिसत आहे, ठाणे शहर. त्यानंतर मीरा भाईंदर, नवीन जिल्हा झालेला आहे मीरा भाईंदर, तर या ठिकाणी असणार आहे. कळलंय? त्यानंतर पुढे येऊया. 6वा जिल्हा असणार आहे नागपूर शहर. बघा, या ठिकाणी नागपूर शहर आहे. तर यामध्ये एससीबीसी या कास्ट साठी, पोलीस शिपायासाठी एकूण जागा 59 आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारण 17 जागा आहेत. फॉर्म भरायच्या वेळेस घाई करू नका, सर्व जागा नीट व्यवस्थित बघा कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत. त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे नवी मुंबई. त्यामध्ये एकूण जागा 45 आहेत आणि त्यापैकी सर्वसाधारण जागा 14 आहेत.
आपल्याकडे ह्या आकड्यांकडे लक्ष द्यायचं, आपल्याला ह्या अंकांकडे लक्ष द्यायचंय. त्यानंतर 8वा जिल्हा पिंपरी चिंचवड, एकूण जागा एससीबीसीच्या 34 आहेत आणि सर्वसाधारण जागा 9 आहेत. त्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्हा, त्यामध्ये एकूण जागा एससीबीसीच्या 23 आहेत आणि सर्वसाधारण जागा 8 आहेत. आणि शेवटचा नागपूर ग्रामीण, एकूण एससीबीसीच्या 21 जागा आहेत आणि सर्वसाधारण त्यामध्ये 7 जागा आहेत. त्यामुळे एससीबीसी कास्टवाल्यांनी हे 10 जिल्हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तुम्ही ठरवायचंय आपल्याला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे. हे 10 जिल्हे असणारे तुमच्यासाठी सेफ झोन. कळले? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचंय आणि आवडला असेल तर लाईक करायचंय. चला आपण इथे थांबूया, भेटूया अजून पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद.